श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत दत्त जयंती म्हणजेच दत्ताचा जो जन्मोत्सव आहे तो कशा पद्धतीने साजरा करायचा आणि घरच्या घरी दत्तांची पूजा कशी करायची। जर तुम्ही ही पूजा घरी करणार नसाल तर आपल्या आजूबाजूला असलेल्या दत्त मंदिरामध्ये जाऊन तुम्ही पूजा करू शकता, दत्ताच्या दर्शन घेऊ शकता। दत्त म्हणजे निर्गुणांची अनुभूती, दत्त म्हणजे आपणच ब्रह्म आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणांची अनुभूती ज्याला दिलेली आहे। दत्त हा केवळ विष्णूंच्या अंशाचे जन्मास आलेला नसून त्याच्या ठायी ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचेही अंश प्रकटलेले आहेत असं मानलं जातं। तर आज आपण दत्त जयंती घरच्या घरी कशी साजरी करायची हे बघणार आहोत। त्याचबरोबर या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे, दत्त जयंती यावर्षी किती तारखेला आलेली आहे, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या सर्वांना माहीतच आहे भगवान दत्तात्रय यांचा जन्मदिवस म्हणून दत्त जयंती साजरी केली जाते। दत्त जयंती ही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते। यावर्षी दत्त जयंती वार मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी आहे। केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने दत्त जयंती साजरी केली जाते। दत्त जयंतीच्या दिवशीचं काय महत्त्व आहे तर दत्त जयंतीचे विशेष महत्त्व म्हणजे या दिवशी दत्तत्व हे पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते। या दिवशी दत्ताची मनोभावी उपासना केल्यास दत्तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होतो, म्हणून शक्य होईल तेवढी आपल्याला या दिवशी जास्त सेवा करायची आहे। तुम्हाला प्रश्न पडला असेल जर आपल्याकडे दत्ताची मूर्ती नसेल तर आपण काय करायचं, तर आपल्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर आपण त्यांची पूजा करायची। हेही जर तुमच्याकडे नसेल तर आपण सुपारीची स्थापना श्री दत्त म्हणून करायची आहे। त्यानंतर रांगोळीने पावले काढून घ्यायचे आहेत, रांगोळी तर सगळ्यांच्या घरामध्ये उपलब्ध असते, तर त्याची पूजा आपल्याला श्री दत्त म्हणून करायची आहे। तर दत्त जयंती कशी साजरी करायची, सगळ्यात अगोदर दत्तांच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालून घ्यायचंय। त्याचबरोबर स्वामींच्याही मूर्तीला आपण पंचामृताने अभिषेक घालून घेणार आहोत। तोपर्यंत आपण जाणून घेऊया दत्त जयंतीच्या मागची एक छोटीशी कथा। दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय अशा 2 शब्दांनी तयार झालेला आहे। दत्त या शब्दाचा अर्थ आपणच ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणांची अनुभूती ज्याला आहे असा, आणि आत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा। श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी आज आपण कथा जाणून घेणार आहोत। श्री दत्त हे अत्री ऋषी आणि माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूंचा 6वा अवतार आहे। अत्री ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्षकुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली। त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले। अत्री ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजेच महादेव या तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्री ऋषींना तपाचे कारण विचारले। अत्री ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा। तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली। देवत्रियेच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे 3 पुत्र अनुसयाच्या पोटी जन्मास आले। श्री दत्त जन्माची एक कथा ब्रह्मपुराणात सुद्धा आहे। अत्री ऋषींनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली। ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विचारले की आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक कन्याही प्राप्त व्हावी। देवांच्या आशीर्वादाने त्यांना कन्या सुद्धा झाली। त्या कन्येचे नाव होतं शुभात्रेयी। अशी या श्री दत्त जयंतीची दत्त जन्माची कथा आहे। पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला म्हणजे 26 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 5:46 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी 27 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 6:02 समाप्त होईल। या दिवशी सकाळी पूजेचा शुभ मुहूर्त आहे 9:46 ते दुपारी 12:21 पर्यंत। दुपारी पूजेचा शुभ मुहूर्त 12:21 ते 1:39 पर्यंत आहे। तर सायंकाळी 7:14 ते 8 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे। प्लेटमध्ये हळद, कुंकू, अक्षता टाकून आपण त्यावरती रांगोळीने पावले सुद्धा काढायची आहेत आणि ही पावले आपण स्वामींची पावले किंवा दत्तांची पावले म्हणून या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे। आपण स्वामींना अभिषेक घालायचा आहे। लक्षात ठेवा जरी तुमच्याकडे मूर्त्या नसतील तर तुम्ही सुपारीची स्थापना देवांच्या बरोबरीने करू शकतो, म्हणजेच दत्ताच्या जागी सुपारी, स्वामींच्या जागी आपण सुपारी ठेवू शकतो। तुमच्याकडे फोटो असली तरीही चालते।
या दिवशी घरच्या घरी अगदी मन प्रसन्न होईल अशी आपल्याला पूजा मांडायची आहे. साध्या पद्धतीने मांडली तरीही चालेल. त्यानंतर स्वच्छ पाण्याने अंघोळ घालून घ्यायचा आहे. कोणताही अभिषेक करण्या अगोदर आणि अभिषेक झाल्यानंतर आपल्याला पाण्याने परत स्नान घालून घ्यायचं आहे, अंघोळ घालायची आहे सगळ्या देवांना. त्यानंतर मी अशा 2 पायऱ्या मांडलेल्या आहेत, त्यावरती लाल कपडा अंतरलेला आहे आणि आपण कोणतीही पूजा सुरू करत असताना सगळ्यात अगोदर दिवे लावतो. तर अशा पद्धतीने समया आणि 2 दिवे मी लावून घेतलेली आहेत. त्यानंतर खाऊची 3 पानं ठेवलेत, त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्यात आणि दत्तांची मूर्ती आपल्याला तिथे स्थापन करायची आहे. त्यानंतर मूर्तीला आपण हळद, कुंकू किंवा तुम्ही अष्टगंध, चंदन हे सुद्धा लावू शकता. अशा पद्धतीने आपल्याला दत्तांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. त्यानंतर स्वामींची सुद्धा स्थापना करायची आहे. त्यांना नैवेद्यामध्ये मी फळं दाखवलेली आहेत. तुम्ही एखादा गोड पदार्थ करून त्या दिवशी तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. तर अशा पद्धतीने बघू शकता दत्तांची मूर्ती खूप सुंदर दिसते. त्यानंतर आपल्याला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत. त्याच्या खालच्या पायरीवरती मी स्वामींची मूर्ती स्थापन केलेली आहे. सगळ्यात अगोदर आसन टाकले, त्यानंतर स्वामींची मूर्ती तेथे ठेवायची आहे. त्यानंतर त्यांना सुद्धा आपल्याला चंदन आणि कुंकू लावायचं आहे. अष्टगंध लावलं तरीही चालतं. त्यानंतर फुले अर्पण करायच्यात आणि अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण दत्त जयंतीची म्हणजेच दत्त जन्मोत्सवाची पूजा अगदी घरच्या घरी करू शकतो. त्यानंतर नैवेद्यामध्ये त्यांना फळ अर्पण केलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला आरती करायची आहे. आरती करत असताना आपण दत्ताची आरती म्हणायची आहे, स्वामींची आरती म्हणायचं आहे. त्याचबरोबर पूर्ण पूजा होत असताना आपण स्वामींचा नामजप केला तरीही चालतो. तर अशा पद्धतीने होती आजची आपली पूजा. तुम्हाला पूजा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही मला नक्की विचारू शकता. तर पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.